दिनांक 28 सप्टेंबर रोजी कवी कालिदास नाट्य मंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथांद्वारे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सोहळ्यादरम्यान महानुभाव पंथातील ग्रंथांचे स्मृतिचिन्ह, मानपत्र व मोत्याची माळ देऊन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। महानुभाव पंथांच्या जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे। महानुभाव पंथांच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यादरम्यान दिली आहे। उपमुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले की महानुभाव पंथाने अतुलनीय ग्रंथ संपदा समाजाला दिली आहे। समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी महानुभाव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे। यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जिवंत ठेवण्याचं काम महानुभाव पंथांनी केलंय। चक्रधर स्वामींचा विचार समाजाला समतेकडे नेणार आहे। विषमता मुक्त समाज निर्माण करण्याचं काम महानुभाव पंथांकडून अविरतपणे सुरू आहे। महानुभाव पंथांशी माझे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहेत। यातूनच रिद्धपूर विकास आराखडा रिद्धपूर येथे मराठी भाषेचे पहिले मराठी विद्यापीठ स्थापन केले। रिद्धपूर येथे विद्यापीठ स्थापनेबरोबरच देशातील अभ्यासक आले पाहिजे अशी विद्यापीठाची अप्रतिम इमारत व ग्रंथसंपदा तयार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। तसेच महानुभाव पंथातील महत्त्वाचे मठ, स्थळे, मंदिरांच्या विकासासाठी शासन स्तरावर निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। या प्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ठिकले, श्री कारंजेकर बाबा, श्री चिरडे बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाभुळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, श्री बीडकर बाबा रणाईचे, प्रकाश नन्नावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते। एव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।